ते त्यांचं औषध कसलं नाही ती पण नाही सांगायचं. आपल्याला जोपर्यंत सगळा पाहिजे असा रिझल्ट भेटत नाही ना तोपर्यंत सांगायचं नाही. नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत. तर आता सध्या आपण आपल्या आंब्याचं थोडस आंब काढून घेतलेलं घालायचं आता, कारण की विषय आलाय हा आंब्याला आंबच राहीना तर कोणच ठेवाय मागा नाही, जे येईल ते तोडून न्यायला लागलाय. त्यासाठी आता आपल्यासाठी थोडं काढून ठेवलं. तर इथं ऋषिकेश आहे बाबा, चेहऱ्याला फडकं काढतो. हा, आणि आज कुठे जाणार आहे तू? लग्नाला. कोणाचं आहे लग्न? मावशीच्या नंतरच. होय, मग किती वाजता जाणार आहे? पप्पा आला की. बरं ठीक आहे, चला ह्याला पिकत घालू आता आपण. तर आता सध्या आपली कपडे आपण निरम्याच्या पाण्यात भिजत घातली आणि विषय झाला आहे आपल्याला आता आदरकीला जायचं होतं नाश्ता करायला, कारण आता जाणार जत्रेला जेवायला. पण विषय झाला आहे आता मालकांचा फोन आला आहे म्हणून आपण दुकानावरून वेपर्स आणलेलं. मालक येतो पण वेपर्स खायचं ना आपलं खत घेऊन चालले तर त्यांचं कोणाला तरी खत टाकायचं या. तर हे आहेत सोलरचं पण, हे एक आहे आणि हे एक आहे. तर हे याच्यातलं एक तिथे एक बसवायचं आहे आपल्याला आणि तिकडच्या पलीकडच्या खांबावर एक बसवायचं आहे. भावांना आपलं काय म्हणणं नाही की हे घ्यावे, पण भावांना चांगलं टिकते त्यामुळे तुमचा तुम्ही विचार करू शकता. बाबा आपल्याला काय कोणाच्या चेहरा फिरत काय करायचे नाही. तर आता सध्या आपण बसून घेतलाय. तर सध्या विषय झाला हलकांना जांभळं काढायची, जांभळं काय हाताला येत नाही की, पण आता आपण ट्रॅक्टर घेऊन जाणार आणि ट्रॅक्टरच्या वरनं जांभळं काढायची, वर चढत. तर आता सध्या आपण ट्रॅक्टर घेऊन आलो या जांभळं काढायला. जांभळं एकदम ते जवळच आहे ते. मालक पिशवी घेऊन येतो तिकडून, मालक असतोपर्यंत आपण जांभळं खायची, मालकांना काढून द्यायची. जांभळं लय येत आत्ता. एकदम फ्रेश, डायरेक्ट तोडायचं खायचं, विषय म्हटलं. तर आता सध्या आपली जांभळं काढून झालेली. तर बघा अर्धा टप काढलाय, या जांभळं खायला. बर हा, तू आता तू म्हणतो ह्याची काढायची हा. आणि व्हिडिओ काढतोय तू. हा आणि सांगायचं त्या कसं काढतात कसं नाही. कसं काढते ते मग मी सांगत नाही होय. मी झाडाच्या आळी काढताना सांगत नाही कसे काढतो ते. आमची या तू व्हिडिओत सगळं क्लिअर सांगायचं. आता काय पाहिजे क्लिअर सांगायचं अजून? हो काय सांगायचं सांग ना. औषधाचं ह्याचं. औषधाचं काय? आता औषध फवारता नाही आपण सांगायचं, कारण की औषधाच्या कंपन्यात लय फरक असतात, त्यामुळे आपण औषधाची कंपनी नाही सांगायची. कंपनीचं नाही ते त्यांचं औषध कसलं नाही ती पण नाही सांगायचं. आपल्याला जोपर्यंत सगळा पाहिजे असा रिझल्ट भेटत नाही ना तोपर्यंत सांगायचं नाही. बोल आता अजून काय? अजून काय नाही, सगळ्याचं उत्तर देऊन टाकलं ना. नाही अजून क्वेश्चन असेल तर तू विचारू शकते. नक्की ओके. तर आमची इथं स्वरा आली या. स्वरा केलंय ते कसं वाटतंय? बसायला भारी वाटतंय? छान. कसं वाटतंय? छान वाटतंय. हा. तर आता सध्या विशाल आणि मी अण्णांच्या इथं आदर केला वडापाव खायला आलोय. आपल्या इथं आदरकीच्या तिथं रस्त्याचं काम चाललेलं, त्याचा थोडा व्हिडिओ काढून घेतला. वडापाव खाल्ल्यावर मग नंतर आम्ही विशाल आणि दोघं मस्तपैकी उसाचा रस प्यायला गेलो. पाहुण्याची माझी काय
आम्ही एवढं करण्यापेक्षा सरळ खुरटा खुर्टी खेळा की जाऊ दे पोरं खुश राहतील त्यात मजा. हा बघ काय गुलब्या माझ्या काय ते आता पुढच्या डावाला नाही गुड पे करा की अरे रसगुल्ले लोक कुठे येते ए चल अंडे घेऊन सांग राहू दे मी ओरडणार नाही का नाही जेवढा बोलू मी डायरेक्ट 2 गोटे हाणणार डायरेक्ट अंड ए लगा पाहुणा घरला का लागलं गुलगल लांब तर काय तू का माझ्या गोटे घ्यायच्यात मला घ्या काय राहिलं अन्नाच एक पण राहिलं नाही नेवदाला पण तेवढं निवड राहिला हे का आनंद नाही कारण डाव्यावर जायचंय ना सांगा असं जेवायला वरण नाही कोणा ज्यांनी काम केलं त्यांना जायचं तुमचं काय बाप पण येणार आहे. हे का तर आता सध्या आपण अक्षय बावड्याला लोणंदला सोडायला आलोया अक्षय बावड्या आहे इथं आपला भावा परत तू कधी येणार आता 31 मेला येतो भावानं टेन्शन घेऊन जयंतीला ना रविवार दिने आपलं भेटू सुट्टी मला ओके इथं रवी भाऊ आहे आपला रवी भाऊची गाडी घेऊन आलोय आपण तर आता सध्या आम्ही कमीत कमी अर्धा चालू उभं राहिलोया आज मी गाडी भेटली नाही आम्हाला बघू आता कधी गाडी भेटते आता सीन असं झालं सांगतो क्लिअर त्यांना सगळ्यांना तर विषय हा झालाय अक्षय बावड्याला आम्ही सोडायला पण आम्हाला काय गाडी लवकर भेटाना म्हणून आता याला इथं सोडणार आहे त्यांच्यासोबत ते दादा इथं त्यांच्यासोबत भाऊ जाणार आहे आपला का नाही भाऊ आता आम्ही घरी चाललोय तर रवी बावड्या आपल्याला सोडून गेलाय आता घरी आता मस्तपैकी आपण हातरून टाकले आपलं आणि मस्तपैकी झोपायचं आता झोपायचं नाही म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करायचं आपल्याला आपण दुपारी कपडे धुतली ती एवढी सगळी काय नाही बाबा आयुष्यात दिवस कसं काय येऊ दे बाबा हार नाही मानायची